साधा बळा शेतकरी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला खुशखबर देणार आहे. एका एकरामधून 50-60 लाख रुपये कसे काढायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. असं म्हणलं तर बरेच जण म्हणणार की कसे काढले तुम्ही, तर तुम्हाला खरी एक रियालिटी सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनमुले. संतोष अनमुले यांचं नाव आहे. हे जवळा गावातील आहेत, जामखेड तालुका. मागच्या 4 वर्षाची बाग आहे. त्यांनी याच्यामधून लाखोंचे उत्पन्न काढलेले, पण आज नाही, ते त्यांनी काढलेले 2 ते 3 वर्षापूर्वी, जेव्हा पेरू जास्त नव्हते, जेव्हा मार्केटमध्ये काहीच नव्हतं, त्यावेळेस काढलेले. त्यामुळे हा व्हिडिओ हा आज 50 लाख रुपये काढण्यासाठी नाहीये, तर इथून मागे 2 वर्षापूर्वी तुम्ही 50 लाख रुपये काढू शकता असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण की आज मार्केटची जी रियालिटी आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. कारण की आज 4 वर्षापूर्वी जो माणूस 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जो माणसाने 60 रुपयाने माल लावलेला आहे, ज्या पेरूची क्वालिटी अशी आलेली मोठी 300-400 ग्रामचा एक पेरू आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संतोष सर यांनी त्यांच्या रानामध्ये जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये त्यांनी पेरूची लागवड केलेली आहे. म्हणजे ते घरीच खतेही घरीच बनवतात, फोम पिशवी घरीच लावतात, स्वतःचाच घरचा ट्रॅक्टर आहे, स्वतःचाच घरचं सगळं करून घेतात. त्यामुळे हा ह्यांचा आपण 0 खर्चामध्ये पेरू आहे असं म्हणू शकतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय त्यांना चॅलेंज आले, काय रियालिटी आहे, आता मार्केटमध्ये काय भाव आहे, काय रेट आहे, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि हा आहे आपली मुलाखत नंबर 2. पहिली एक मुलाखत झाली होती, ही आपली झाली होती शरद अनबोले यांच्यासोबत. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे युट्यूबवरती आणि खूप सारे व्ह्यूज आहेत, सबस्क्रायबर लोक करतायत, कारण की त्यांना रियालिटी समजलेली आहे. तर हा आहे मुलाखत नंबर 2 आणि याच्यामध्ये आपण आता संतोष काकांकडे येऊ. आणि तर संतोष काका, तुमचा मागच्या 4 वर्षाचा अनुभव काय आहे हा एकंदरीत थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता 4 वर्ष झाली लागवड केली. सुरुवातीला एका वर्षानंतर आम्ही प्लॉट भरला. तर प्लॉट भरल्यानंतर आम्हाला 55, 60, 40, 30 ह्या म्हणजे भावात पेरू गेला. त्यामुळं एका एकरात कमीत कमी 4 ते 5 ते 6 लाख रुपये जास्तीत जास्त उत्पन्न झालं. पण परत परिस्थिती अशी झाली की दुसऱ्या वर्षी आम्ही ज्यावेळेस बाग छाटणी केली, ज्यावेळेस बाग भरला, त्यावेळेस 1.25 लाख फोम बसले. आणि 1.25 लाख फोम तर बाहेरच्या लेबरला 1.25 लाख रुपये त्यांची ही गेली, मजुरी गेली. आणि 1.25 लाख रुपये हे जे गेले फोमचे आणि कॅरीबॅगचे गेले. तर फोमचे आणि कॅरीबॅगचे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो का आमचा त्यावेळेस प्लॉट गेला 5 आणि 6 रुपयांनी. तर आम्ही जवळजवळ 1.5 लाख रुपये तोट्यात त्या गेल्या वर्षी गेलो. आणि ह्या वर्षी बी तशीच परिस्थिती झाली. ह्या वर्षी बाग घरच्या घरी छाटला, फोम कॅरीबॅग घरच्या घरी लावले. आणि विशेष करून कुठलं रासायनिक कुठलंच खत दिलं नाही, फक्त शेणखत दिलं. आणि एक विशेष असं केलं की प्रत्येक आठवड्याला 200 लिटर स्लरी तयार करून ह्या प्लॉटला सोडली आणि निव्वळ कमी खर्चावर हा प्लॉट आणलेला आहे. तरी अशी परिस्थिती झाली की आज कमीत 5-6 रुपयाने हा भाव पेरू जातोय. म्हणजे किती लोक म्हणतात, कमेंटमध्ये खूप लोक म्हणतात की तुम्हाला नियोजन जमत नाही, तुम्हाला खता पाण्याचे नियोजन जमत नाही, तुम्ही खूप खर्च करता. तुम्ही ज्ञान द्यायला खूप लोक येतात त्यांना, कारण की ते बघून आलेले असतात अशा लोकांचे व्हिडिओज की जे म्हणतात की 50 लाख रुपये उत्पन्न, 60 लाख रुपये उत्पन्न. ते उत्पन्न सांगतात तुम्हाला, ते म्हणतात 5,000 झाडं आणि 50 लाख रुपये उत्पन्न. 5,000 झाडांना लागतं 5 एकर क्षेत्र. 5 एकरामध्ये ते काढतात 50 लाख रुपये. ते पण काय काढतात, उत्पन्न काढतात. ते तुम्हाला सांगतायत का की आमचा एवढा खर्च वजा केला नाही. तर 50 लाखाचं 40 लाखाचं उत्पन्न काढायला तुम्हाला 20 ते 30 लाख रुपये इन्व्हेस्ट करावं लागतात. म्हणजे हे मोठ्या, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांचे कामं झाले हे. आणि ह्यांच्यासारखा साधा मोळा शेतकरी एका एकरामध्ये त्यांचे 1000-1200 झाडं आहेत, त्याच्यामध्ये ते काय करतायत, ते स्वतः प्रयत्न करतात, घरीच छाटणी करतात, घरीच फोम पिशवी लावतायत, घरीच स्लरी बनवतात, घरीच खते देत आहेत, सगळे ऑप्टिमायझेशन करतायत. हो, ह्यांच्याकडे ऑप्टिमायझेशन ही स्किल आहे. हे मागच्या 10 वर्षापासून शेतीमध्ये खूप उत्पन्न काढलेले त्यांनी. पेरूमध्ये ही पहिल्या 2 वर्षात काढलेले उत्पन्न. मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी त्यांचे भाव ते स्वतः सांगतात 5 आणि 7 रुपयापर्यंत आहेत. यांच्याकडल्या काही पट्ट्या असेल तर मी तुम्हाला ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवून पण देईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला हेच सांगायचे शेतकऱ्यांना की 2025-26 ह्याच्यामध्ये जर तुम्हाला उत्पन्न काढायचे आणि जर तुम्हाला पेरू लावायचा आहे तर तुम्ही खरंच विचार करा. ज्यांनी लावला आहे त्यांनी विचार करून तो काढून टाकायचा की नाही तुम्ही बघा. पण ज्यांनी लावला नाही त्यांना आमच्याकडून एकच हे आहे की तुम्ही लावू नका. कारण की जेवढे स्वप्न दाखवतात दुसरे युट्यूबर, तेवढं ॲक्च्युअलमध्ये रियालिटी नाही आहे. आज 7 रुपये किलो जातोय फोम आणि पिशवीचा भाव पेरू. तर आता तुम्ही सांगा आम्हाला की आता ह्या वर्षी तुम्ही फोम किती लावलेले? आता ह्या वर्षी फोम आम्ही 50,000 लावले. 50,000 फोम आणि पिशवी लावलेली. 50,000 फोम आणि 80 किलो कॅरीबॅग आणली होती. 80 किलो कॅरीबॅग आणली. 80 किलो कॅरीबॅग आणली होती. आणि त्याचा खर्च झालाय जवळजवळ 70 ते 80 हजार रुपयाचा खर्च झालाय. म्हणजे बसविण्यात आपण घरीच, पण आणणं, परत बसविणं आणि खताचं काय 0 बजेटमध्ये केलं आहे. नुसत्या स्लरी प्लॉट आहे हा.
फक्त स्लरीवरती. आणि हा. याची चव अक्षरशः मी खाल्लेली आहे. लोक म्हणतात तैवान पेरूला चव नाहीये. तुम्ही जवळ्यामध्ये या आणि यांच्या पेरूचे बागेचा एकदा फळ खाऊन बघा. फुल्ली ऑर्गॅनिक आहे, अतिशय गोड आहे. तैवान पिंक पेरू असून लोक म्हणतात ह्याला टेस्ट नाही, ह्याने मार्केट खराब केलंय. हे कधी होतं ज्यावेळेस तुम्ही फक्त आणि फक्त ह्याला ऑर्गॅनिक आपलं आर्टिफिशियल जे केमिकल म्हणतो आपण NPK वगैरे जे सोडतात त्याला चव नाहीये. ऑर्गॅनिक पेरूला खूप चव आहे. तरीही ह्यांच्या मालाला मार्केटमध्ये 7 रुपये किलोने मारत जातोय. आणि तुम्हाला वाहतूक खर्च किती येतोय? वाहतूक खर्च आम्हाला 4 रुपये किलो येतोय, जवळजवळ 70 रुपयाला कॅरेट आहे आम्हाला इथून. तिथून अहिलानगर जामखेड ते पुणे या मार्केटला न्यायचं म्हणलं त्यांना 4 ते 5 रुपये खर्च येतोय. त्यामध्ये ते आधीच मजुरी कापून येतात आणि हातामध्ये काहीच येत नाहीये. तर ही परिस्थिती आहे आज शेतकऱ्यावरती. 50-60 कॅरेट जरी दिले तरी कमीत कमी 2 ते 2,500 रुपये पट्टी येते. 50-60 कॅरेट नंतर 2 ते आणि 2,500. त्याला 2-4 बाया रोजच्या लागतात पेरू काढायला. बघा, पेरू काढण्यासाठी पण लोक लागतात. म्हणजे हे एक चक्र आहे. तुम्हाला काय वाटतं? हे चक्र आहे ना एक? चक्रच आहे ह्याच्यापासून माझं तर असं म्हणणं आहे, ह्याच्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहावं. कारण ही जसं वाटतंय ना त्या पद्धतीचं ही म्हणजे शेती नाही ही. ह्याचं कसं आहे, पहिले म्हणायचे की बॉल पेरूचे लय पैसे होतात. मग आम्ही बी ते प्लॉट बघूनच ही पेरू लागवड केली, पण 2 वर्ष झाले. पण आता 0 बजेटमध्ये काहीही उपयोग नाही. माझं शेतकऱ्याला असंच सांगणं आहे की बॉ तुम्हाला लावायचं असं तर माझं दुमत नाही की बॉ तुम्ही लावू नका, पण तुम्ही विचार करून लावा. की आता असं जर होत असतं 1.5-2 लाख रुपये जर तोटा जर होता असेल तर बाकीचं शेती पिकवायची आणि ह्यात घालायचं. अशी परिस्थिती आता सध्या चाललेली आहे. बरोबर. आणि मार्केटमध्ये आता काय चालू आहे? मी फक्त युट्यूबर्सला दोष देत नाहीये जे की सांगतात की आम्ही 50 लाखाची बाग, 60 लाखाची बाग. त्यांच्या बांधावरती येत असतील, त्यांना भेटत असेल, मला मान्य आहे. पण साध्या बोळ्या शेतकऱ्याच्या बांधावरती कोणताच व्यापार येत नाही. ह्याला झक मारून तिकडे जावं लागतं आणि तिथेही तेच 5 रुपये वाहतूक जाणार, ते तिथं ब्रोकरेज मारणार, सगळ्या गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून मार्केटमध्ये एक गोष्ट चालू आहे की जी मला यांच्याकडून समजली की काही एजंट्स आहेत की ज्यांच्याकडे फोम पिशवीच्या कंपन्या आहेत, ज्यांच्याकडे पेरूचे जे खतं वगैरे त्याच्या कंपन्या आहेत. तर ते असे फिरतायत, ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आणि लोकांना सांगतायत की एका एकरामधून 5-6 लाख रुपये उत्पन्न. ह्याच्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? नाही, बरोबर आहे ना. काय होतंय की जे आम्ही प्लॉट बघायला गेलो अगोदर, आता तीच चर्चा की सगळ्या अख्या टोटल महाराष्ट्रात फिरतात की बुवा ह्यो प्लॉट चांगला, ही लावा ती लावा, असे शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात. पण खरंच ॲक्च्युअली सांगायचं जर म्हणलं तर ह्या पेरूच्या बाग म्हणजे शेतीमध्ये काहीच उरलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्याच्यावर पूर्णपणे विचार करावा, एवढीच माझी विनंती त्यांना. म्हणजे ह्या जाळ्यामध्ये काय फसू नका. आणि तुम्हाला हे कोणत्याच युट्यूब चॅनलवरती भेटणार नाही. हे फक्त आणि फक्त साधा भोळा शेतकरी या चॅनलवरती भेटणार आहे. आणि हे केवळ आणि केवळ फक्त आम्ही ज्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सांगितलं की अरे युट्यूबवरती हे असं सांगतायत आणि आपल्या जर पेरूला काहीच भेटत नाहीये, त्यावेळेस आम्ही विचार केला की आपणही आता एक युट्यूब चॅनल चालू करू. आपण एक रियालिटी सांगू. मला माहिती आहे लोकांना रियालिटी ऐकण्यात काही जास्त सपोर्ट देत नाहीत, सबस्क्राईब करत नाहीत, लाईक करत नाहीत, व्हायरल व्हिडिओ होत नाहीत, मला माहिती आहे. तरीही मी हा व्हिडिओ चालू केला आहे. परंतु मागच्या व्हिडिओला आपल्या 50,000 व्ह्यूज आले होते फक्त 2 आठवड्यामध्ये, कारण की त्यामध्ये मी रियालिटी सांगितली होती. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्सवरती टाका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या, त्यांना रियालिटी कळू द्या मार्केटची काय आहे ते, म्हणून आम्ही करतोय. त्यामुळं आपण असंच करू. अजून व्हिडिओ बनवतोय मी, अजून मुलाखती घेणार आहे. आणि आपले तुरी वगैरे कशा आधुनिक पद्धतीने करायचा त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याच्यामध्ये खरंच आम्ही लाख रुपये एकरमध्ये काढतोय. आणि लाख रुपयापेक्षा जर तुम्हाला कोणी म्हणतं एका एकरामध्ये, तर त्याचा विचार करा, त्याची खरंच विचार करण्याची गरज आहे. तर असंच भेटू साधा भोळा शेतकरी या चॅनलवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ही आपण आता इथे संपवतो, मुलाखत नंबर 2 आपण इथे संपवतो. धन्यवाद अनबोले काका, तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल, व्हिडिओ काढल्याबद्दल आणि एक रियालिटी सांगितल्याबद्दल तुमचे आभार. आणि प्रेक्षकांचे ज्यांनी सपोर्ट केला त्यांचे आभार. धन्यवाद. भेटू परत.